जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. जोपर्यंत माझा क्रिश बरा होत नाही तोपर्यंत मी अशीच उपाशी पोटी ह्याच्या समोर उभी राहीन. You want to meet Krish? Yeah. Come to RP Patel Hospital. हॉस्पिटल? काय झालं? तू इतका डिस्टर्ब होतास तर तू आपल्या बहिणीसमोर बोलू शकला नसता तुझा प्रॉब्लेम. We could have solved them together. काही ना काही मार्ग नक्कीच निघाला असता. क्रिश, क्रिश, जर तुला काही झालं असतं ना तर मी तुझ्या बरोबर पॉइझन खाऊन मेले असते. क्रिश, क्रिश, I can't live without you, क्रिश. Krish, I love you so much. I love you. I love you so much, Krish. I love you. Don't cry, Krish. Krish, don't cry. And Krish, promise me. परत तू असं कधी करणार नाहीस, प्लीज. प्रॉमिस मी, क्रिश. I promise you. I'm sorry. क्रिश, क्रिश बाळा, परमेश्वराचे लाख लाख उपकार आहेत. तू तर लगेच बोलायला लागलास रे. परमेश्वराची मोठी कृपा आहे. माहितीये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की तुला बरं व्हायला 5-6 दिवस लागतील. पण तू तर चल चल मी तुला आता औषध देते. हा, काही गरज नाहीये मला औषधं द्यायची. भारती, यांना सांग इथून निघून जा. मला यांना इथे अजिबात पाहायचं नाहीये. क्रिश, क्रिश, तू हे काय बोलतोयस? तू यांना सांग त्यांनी इथून निघून जावं. माझी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. औषध मी रोजीच्या हाताने घेईन.
क्रिश आणि रोजी एकमेकांवर किती जीवापाड प्रेम करतात ते पाहतोयस ना. क्रिशला बरं व्हायला जे 6-7 दिवस लागणार होते ते रोजीच्या प्रेमाने आता त्याला फक्त 2च दिवसात बरं केलं. आता तुम्ही क्रिशला घेऊन घरी जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. डॉक्टरांनी सांगितलंय की तू एकदम ठीक झालायस आणि आजच तू घरी जाऊ शकतोस. कॅन यू इमॅजिन? चला आता हॉस्पिटलला बाय बाय करा. ओके. क्रिश, मी तुला इतकी चांगली बातमी दिली. तू आता घरी जाऊ शकतोस. व्हॉट्स रॉंग विथ यू? स्माइल का करत नाहीयेस तू? घर ते असतं जिथे माणूस आपल्या मर्जीनुसार जगू शकतो, जिथे त्याला जगण्याचं स्वातंत्र्य मिळेल. तुला काय वाटतं, घरी गेल्यानंतर पप्पा मला रोजीला भेटू देतील? जे चांगले क्षण मी रोजी बरोबर इथे घालवलेत, काय ते मी घरी गेल्यानंतर घालवू शकेन? नाही. आणि तू मला विचारतेस की मला घरी जायचा आनंद नाहीये म्हणून? मग तूच मला सांग, काय आनंद मिळणार मला त्या घरात जाऊन? ये बाळा, ये. भारती, कम या. हॉस्पिटल पर्यंत सगळं ठीक होतं. ही विदेशी मुलगी घरी पण आली. तिला तू सांग की तिला या घरात येण्याची परवानगी नाही. क्रिश तिला मनातून विसरायला लागला होता आणि ही त्याच्या पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करते. हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे डॅड. तुम्ही असा विचार करताय की क्रिश रोजीला विसरू शकतो? खूप खोलवर आहे या दोघांचं प्रेम. रोजीत क्रिशचा जीव अडकलाय. पाहिलं नाही का तुम्ही हॉस्पिटलमध्ये? पाहिलत ना? ना तुम्हाला पाहून, ना ममाला पाहून आणि ना मला पाहून क्रिश रिॲक्ट झाला. एक जिवंत प्रेताप्रमाणे पडला होता तो. परंतु जशी रोजी आली तसा त्याचा जीव परत आला. रोजीच्या उपस्थितीत त्याने एका क्षणात रिॲक्ट करायला सुरुवात केली. डॅड, आज आपला क्रिश जो आपल्याकडे सुखरूपपणे परत आलाय ना, तो तर फक्त रोजीमुळे. आता तरी तुम्हाला ही गोष्ट मान्य करावीच लागेल डॅड, की क्रिश रोजी शिवाय अजिबात नाही जगू शकत. इतकं सगळं काही पाहिल्यानंतर सुद्धा तुम्ही परत इंडियाला जाण्याचा हट्ट करणार आहात का क्रिश समोर?
तुम्ही परत त्याचं लग्न इंडियन मुलीबरोबर लावण्याचा हट्ट करणार आहात का? सांगा ना डॅड, सांगा. सांगा तुमचा निर्णय. कसला विचार करताय डॅड तुम्ही? आता तरी तुम्ही आपला इंडिया जायचा हट्ट सोडून द्या. क्रिश आणि रोजी यांचं प्रेम तर पहा. दोघे एकमेकांवर किती प्रेम करतात. तुम्ही का त्यांच्या प्रेमामध्ये भिंतीसारखे उभे राहताय? त्या दोघांना आपलं प्रेम मिळू द्या ना डॅड. नाहीतर तुमच्या हट्टामुळे त्या दोघांचं आयुष्य, त्यांचं प्रेम, त्यांची स्वप्न सगळं काही संपून जाईल. हॅलो शर्मा. हा, जरा डेव्हिड बरोबर बोलून घ्या आणि ते आमची जी इंडियाला जायची तिकीट कॅन्सल झाली होती ना, हो, त्यांना सांगा की प्लॅनमध्ये थोडा बदल झाला. नाही नाही, पैसे परत नका करू. त्यांना म्हणावं थोडा प्रयत्न करून आमची पुढच्या आठवड्यातली तिकीट बुक करा. ओके, थँक्यू. क्रिश बरोबर एवढी मोठी घटना घडून सुद्धा अजूनही तुम्हाला इंडियाला घेऊन जायचंय त्याला? नाही समजू शकत, नाही समजू शकत तुम्ही त्यांच्या निष्पाप प्रेमाला, त्यांच्या मनाची घालमेल नाही समजू शकणार तुम्ही. Okay, Krish. Now you take care. I have to leave. Bye. नाही रोजे, आज नाही जाऊ शकतो अशा प्रकारे. चल माझ्या बरोबर, आपण आत्ता जाऊन डॅडनं सर्व काही सांगून टाकू. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आणि जर त्यांनी आपल्याला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ते स्वतःच असतील. No, Krish. Try to understand. This is not a right time. अरे आज तुझे पप्पा तुझ्यामुळे आधीच खूप टेन्शन मध्ये आहेत. त्यांना आता यावेळी आणखी टेन्शन नको देऊ. हळूहळू ते आपलं प्रेम समजून घेतील. ही विल रिअलाइज. नाही समजणार ते कधीच नाही समजणार. म्हणून त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे की आज तर त्यांचा मुलगा हॉस्पिटलमधून सुखरूप परत आलाय, परंतु परत जर त्यांनी आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न केला तर आपल्या मुलाचं प्रेतच घेऊन येतील ते. Please, Krish, don't say like this. And promise me, तू परत कधीही सुसाईड करण्याचा प्रयत्न नाही करणार.
नाहीतर मग मी पण माझा जीव देईन. क्रिश, आय कांट लिव्ह विदाउट यू. मेटू रोजी. आणि माहित नाही का, हे पेरेंट्स आपल्याच मुलांचे शत्रू का बनून जातात? त्यांची स्वप्न, त्यांचं सुख यांना का नाही समजून घेत आहेत? हा शर्मा, माझं मिस्टर डेव्हिड बरोबर बोलणं झालंय. ते पुढच्या आठवड्यातली तिकीटं काढतील आमची. ओके, गुड, थँक्यू. एक बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल. तुम्ही इंडियाला जाण्याची एवढी घाई का करत आहात? एकदा तरी क्रिश आणि रोजी यांच्या प्रेमाला समजून घेण्याचा प्रयत्न तर करा. मी त्या दोघांचीही एकमेकांसाठीची घालमेल पाहिलीये. नाही जगू शकणार ते एकमेकांशिवाय. एकदा परमेश्वराने चमत्कार दाखवून आपला मुलगा आपल्याला परत दिलाय, परंतु त्याने पुन्हा असं काही चुकीचं पाऊल उचललं तर? गायत्री, तू, अगं ही मुलं तर नादान आहेत, पण तू पण मला समजू शकली नाही. तुम्ही लोक माझ्या भावना नाही समजू शकला. जर मी त्या विदेशी मुलीबरोबर क्रिशच्या लग्नाला विरोध करतोय तर त्यात त्याचं, आपलं, सगळ्यांचं, पूर्ण घराचं भलं आहे. अगं मी कोणी शत्रू थोडाच आहे माझ्या मुलाचा. परंतु कृष्ण तरी तुम्हाला आपल्या प्रेमाचा शत्रूच मानलाय डॅड. हा त्याचा अविचार आहे. आज तो रोजीच्या प्रेमामध्ये आंधळा झाला, पण उद्या जेव्हा त्याच्या डोळ्यावरून रोजीच्या प्रेमाचा पडदा दूर होईल ना, तेव्हा त्याच्या लक्षात येईल की मी त्याला रोजी बरोबर लग्न करण्यास का मनाई करत होतो. आम्हाला सांगा तरी की रोजीला नापसंत करण्याचं कारण तरी काय आहे? असा प्रॉब्लेम तरी काय त्या मुलीत डॅड? प्रॉब्लेम मला रोजीचा नाहीये. प्रॉब्लेम तिच्या विदेशी असण्याचा आहे. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ज्या कारणामुळे मी तिला या घरात सून म्हणून नाही आणू शकत. हे तर काहीच कारण नाही झालं डॅड. फक्त ती एक विदेशी आहे, यामुळे काय फरक पडतोय? फरक पडतोय भारती, फरक पडतोय. आमचा एकुलता एक मुलगा क्रिश आणि त्याच्या संततीमुळेच आपला वंश पुढे जाणार. आज आपल्या रक्तात हिंदुस्थानी रक्त वाहत आहे. उद्या जर क्रिशचं लग्न त्या विदेशी मुलीबरोबर केलं गेलं तर त्याच्या मुलांमध्ये हिंदुस्थानी आणि विदेशी रक्ताचं मिश्रण असेल. ती आपली ओळखच विसरून जाते. कोण म्हणवतील ते स्वतःला. त्यांच्या रक्तात हिंदुस्थानी आणि विदेशी रक्त दोन्हीचं मिश्रण असल्याने कदाचित तो विदेशी कल्चर स्वीकारेल. आपला वंश तर आपली ओळखच विसरून जाईल. किती भयानक होऊ शकतं हे आपल्या घराण्यासाठी याची कल्पना नाहीये तुला. डॅड, तुम्ही सर्व विदेशींच्या बाबतीत इतके निगेटिव्ह का होत आहे? फक्त 2-3 कुटुंबातल्या गोष्टी ऐकून तुम्ही सगळ्या विदेशींना एकाच नजरेतनं नाही पाहू शकत. आणि तुम्हाला तर तुमच्या मुलावर विश्वास असायला हवा. चला, बाकी काही नको, पण त्याच्यावर केलेल्या संस्कारांवर तरी विश्वास ठेवा. आपल्या मनाला इतकं कमकुवत नका बनवू डॅड, की तुमच्या या भीतीमुळे बिचाऱ्या क्रिशचं आयुष्य एक नरक बनून राहील. आणि या गोष्टीसाठी तो फक्त तुम्हाला आणि तुम्हाला जबाबदार धरेल. एकदा डॅड, फक्त एकदा स्वच्छ मनाने विचार करा ना. विचार करा. तुम्ही क्रिशच्या प्रेमाचे शत्रू बनून त्याच्या मनात कायम तिरस्काराचा विषय बनून राहणार आहात. विचार करा डॅड. क्रिश आणि रोजी यांचं लग्न करण्यात काही चूक नाहीये. माझी मैत्रिणी ना निशा आणि ते मेहता अंकल, त्यांचा मुलगा राहुल, त्यांनी सुद्धा फॉरेनर्स बरोबर लग्न केलंय. आणि आता पहा त्यांच्याकडे, सगळे कसे मजेत राहत आहेत ते.
आणि ती जी इंडियातली माझी बेस्ट फ्रेंड सीमा, माहितीये तिचे पेरेंट्स किती एक्साइटेड आहेत की त्यांच्या मुलीचं लग्न कॅनडामध्ये होत आहे. प्लीज डॅड, प्लीज एकदा तरी विचार करून पहा प्लीज. मला वाटतंय की त्या दोघांचं प्रेम इतकं खोलवर आहे की त्यांच्या या प्रेमाने माझ्या आदर्श आणि माझ्या विचारांवर मात केली. याचा अर्थ तुम्ही या लग्नाला तयार आहात? होय गायत्री, आपल्या मुलाच्या सुखासाठी मी माझे विचार, माझ्या आदर्शाचा बळी दिला. माझे क्रिश आणि रोजीच्या लग्नाला काहीच हरकत नाही.